प्रसिद्ध पंजाबी गायक आणि अभिनेता दिलजीत दोसांझ सध्या चर्चेत आहे. 2024 मध्ये त्याच्या दिल लुमिनाटी टूरने प्रेक्षकांची मनं जिंकली. भारतातील अनेक शहरांमध्ये आयोजित केलेल्या त्याच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये लाखो लोकांनी हजेरी लावली होती. दिलजीतचा हा संगीत दौरा संपल्यानंतर त्याने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. दिलजीतने 2025 वर्षाची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी खास भेट करून घेतली आहे. या भेटीचे फोटो दिलजीतने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले होते. गायक दिलजीतने पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतच्या संभाषणाचा एक रीलही इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडिओ रीलच्या सुरुवातीला दिलजीत हातात मोठा पुष्पगुच्छ घेऊन पीएमओ कार्यालयात प्रवेश करताना दिसत आहे. यानंतर त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींना पुष्पगुच्छ दिला. व्हिडिओमध्ये दिलजीत दोसांझ पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत मोकळेपणाने बोलत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्याचवेळी पीएम मोदींनी दिलजीतचं कौतुकही केलंय आणि म्हणाले की भारतातील एका खेड्यातील मुलगा जेव्हा जगात आपलं नाव प्रसिद्ध करतो तेव्हा खूप अभिमान वाटतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे म्हणाले की तू तुझ्या नावाशी खरा आहेस आणि तू जिथे जाशील तिथे लोकांची मनं जिंकत आहे. दिलजीत पीएम मोदींसोबत योगावर चर्चा करतानाही दिसत आहे. आपल्या जीवनशैलीत योगाचा अवलंब केल्यानंतर त्याचं जीवन कसं बदललं हे दिलजीतने कबूल केलं. दिलजीत पुढे म्हणाला की जेव्हा मी भारतभर फिरलो तेव्हा मला माझा भारत महान या वाक्याचा अर्थ समजला. नंतर दिलजीत शीख गुरु नानक देवजी यांना श्रद्धांजली वाहणारे एक गाणे गातो आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी जवळच्या टेबलला आपल्या तळहाताने मारून ताल देताना दिसत आहे. या व्हिडिओच्या शेवटी दिलजीतने पंतप्रधान नरेंद्र मोदींना सलाम केला आणि त्यांना त्यांच्या दिल लुमिनाटी टूरचे पोस्टर भेट म्हणून दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याला आशीर्वाद देखील दिले आहेत. दिलजीतचे पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ही छायाचित्र दिलजीत यांनी शेअर केले आहे आणि कॅप्शन मध्ये त्याने लिहिलं आहे की 2025 ची चांगली सुरुवात. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या सोबतची अतिशय अस्मरणीय भेट. आम्ही संगीतासह अनेक गोष्टींबद्दल चर्चा केली.